माझ्या बऱ्याच मैत्रिणींना पुरणपोळी करणे खूप अवघड वाटते. गव्हाच्या कणकेमध्ये पुरणच त्यांना भरता येत नाही. त्यांनी ही ट्रिक करावी. अगदी सोप्या पद्धतीने गव्हाच्या कणकेमध्ये पुरण कसं भरायचं ही ट्रिक मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तुम्ही बघू शकता. पुरणपोळी न बनवणाऱ्यांना सुद्धा ही पुरणपोळी येणार आहे. अशी सोपी रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पितृपक्षानिमित्त आज आपण पुरणपोळी ही रेसिपी बघणार आहोत. बऱ्याच जणांकडे पितृपक्षाच्या नैवेद्याला चपातीही असते, काही जणांकडे पुरणपोळी असते. आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य पितृपक्षानिमित्त केला जातो आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी पुरणपोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अतिशय मऊ लुसलुशीत तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणाऱ्या पुरणपोळ्या आज आपण करणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण टम्म फुगणाऱ्या पुरणपोळ्या करणार आहोत. पुरणही अतिशय मऊ लुसलुशीत होणार आहे. त्याचबरोबर पुरणपोळ्याही तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणार आहेत, अशा होणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया. पुरणपोळ्या बनवण्यासाठी सर्वात आधी हरभऱ्याची डाळ आपण कुकरला शिजवून घेऊया. एक फुलपात्र भरून म्हणजे जवळजवळ 250 ग्रॅम हरभऱ्याची डाळ मी घेतलेली आहे. कुकरमध्ये ती टाकलेली आहे. आता पाणी टाकून ही डाळ आपण अगदी स्वच्छ धुवून घेऊया. 2 ते 3 वेळा पाणी टाकून ही डाळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे. कारण डाळीला भरपूर स्टार्च असते. त्याचबरोबर दुकानामध्ये डाळींना पावडर वगैरे लावलेली असते. ती अगदी स्वच्छ धुवून आपण काढायची आणि नंतर डाळीमध्ये पाणी टाकून डाळ आपण कुकरला शिजवून घ्यायची. एक फुलपात्र भरून डाळ आहे. यासाठी मी जवळजवळ 3 फुलपात्र भरून पाणी याच्यामध्ये टाकणार आहे. आता 1 चमचाभर तेल मी टाकते याच्यामध्ये. तेल टाकल्याने काय होतं, हरभऱ्याची डाळ अगदी मऊ शिजते आणि ती उतूही जात नाही कुकरमधून. नाहीतर शिट्टीमधून आहे ना डाळीचा फेस बाहेर येतो. पण तेल टाकलं ना तर कुकरची डाळ आहे ना अजिबात उतू जात नाही. आता कुकर मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि 4 शिट्ट्या करून घेणार आहे. कारण डाळ ही अगदी मऊ शिजून घ्यायची, तरच पुरणही अगदी मऊ होतं. डाळ शिजायला ठेवलेली आहे. इकडे आपण पीठ मळायला घेऊया. यासाठी मी भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे तेलही टाकणार आहे. तेल आणि मीठ पिठामध्ये चांगलं मिक्स करायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकत अगदी सैलसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पुरणपोळ्या करण्यासाठी गव्हाची कणिक अशी सैलसर पाहिजे, घट्ट नसायला पाहिजे. तुम्ही जशी चपातीला वगैरे कणिक करताना तशी नाही करायची पुरणपोळ्या करताना. पुरणपोळ्या करताना कणिक अगदी सैल करायची, म्हणजे पुरणपोळ्या सुद्धा मऊ होतात. पण हो, तुमचं जर पुरण घट्ट झालं तर कणिकही घट्ट असायला हवी आणि पुरण जर मऊ सैलसर झालं तर कणिकही आपल्याला मऊ आणि सैलसर करायची आहे. आणि आपण पुरणही मऊ करणार आहोत, त्यामुळे हे पीठही अगदी सैलसर मऊ मळून घेणार आहे मी. तुम्ही बघू शकता. अगदी सैलसर असं हे पीठ मळायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकत मी अगदी मऊ अशी ही कणिक केलेली आहे. आता वरती तेल टाकलेलं आहे थोडंसं. पुरेसं पाणी टाकून पीठ मळून झाल्यानंतर वरती आपण थोडंसं तेल टाकायचं आणि कोरडं पीठही टाकायचं आणि पिठाला चोळून घ्यायचं. म्हणजे याने काय होतं, पीठ जे चिकट असतं ना त्याचा चिकटपणा जातो. त्याचबरोबर भांडंही अगदी स्वच्छ होतं. तुम्ही बघू शकता कोरडं पीठ आणि तेल टाकल्यामुळे भांडंही अगदी स्वच्छ झालेलं आहे आणि कणिकही चिकट नाही राहिलेली. ती अगदी मऊ अशी सैलसर झालेली आहे. बघा, असं मऊ पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि अर्धा ते 1 तास आपण हे पीठ चांगलं भिजू देऊया. पीठ भिजेपर्यंत आता आपण पुरण करायला घेऊया. कुकरला 4 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत. डाळ आता आपण बघूया कशी शिजली आहे ती. आणि पुरण करताना आहे ना डाळ अगदी मऊ शिजून घ्यायची, ती कच्ची नाही राहायला पाहिजे, नाहीतर पुरणही कोरडं होतं. तुम्ही बघू शकता. अगदी हलक्या हाताने दाबली तरी डाळ एकदम दबली गेलेली आहे. अगदी मऊ अशी डाळ ही मी शिजवून घेतलेली आहे. आता या डाळीतलं पाणी आपण काढून टाकूया. पाणी नाही वापरायचं आपल्याला डाळीचं, फक्त डाळच वापरायची आहे. यासाठी मी पुरणाची चाळण घेतलेली आहे. खाली पातेलं ठेवलेलं आहे. आता ही डाळ आपण वरती टाकून घेऊया, म्हणजे डाळीतलं पाणी हे खाली पातेल्यामध्ये पडेल. डाळीतलं पाणी निघून जाण्यासाठी आपण चाळणीवरती डाळ टाकलेली आहे. डाळ निथळेपर्यंत आपण दुसरीकडे गूळ घेणार आहोत चिरायला. 250 ग्रॅम डाळ घेतलेली आहे आपण. यासाठी मी जवळजवळ 200 ग्रॅम गूळ वापरणार आहे. पोळ्या आमच्याकडे गोडच आवडतात. तुमच्याकडे कितपत गोड पोळ्या आवडतात तितका तुम्ही गूळ घ्या.
आणि गूळ घेताना तो अतिशय बारीक असा कापून घ्यायचा किंवा तुम्ही किसूनही घेऊ शकता, म्हणजे तो डाळीमध्ये आहे ना पटकन विरघळतो. आता बघा गूळ हा मी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. आता आपण पुरण करायला घेऊया. डाळ आणि गूळ एकत्र करून आपण गरम करणार आहोत. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ जी शिजवलेली आहे ना ती टाकून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये गूळ सुद्धा मिक्स करूया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला डाळ आणि गूळ एकसारखं हलवत पुरण परतायचं आहे. गूळ असल्यामुळे ना हे लगेचच खाली लागतं, म्हणून आपल्याला एकसारखं हलवायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे. बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही, नाहीतर पुरण आहे ना लगेचच खाली लागतं. आणि तुम्ही बघू शकता गूळ विरघळलेला आहे आणि किती पाणी सुटलेलं आहे याला. आता तुम्ही म्हणाल पुरण कसं होणार याचं, इतकं पातळ आहे हे, पण हे लगेचच कोरडं होतं. तुम्ही जितकं परताल ना तितकं हे कोरडं होत जातं. आता मी हाफ टीस्पून विलायची पावडर टाकलेली आहे. थोडंसं जायफळ हे आपण याच्यामध्ये किसून टाकूया. याबरोबरच अगदी थोडीशी सुंठ पावडर सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे. चिमूटभर सुंठ पावडर टाकायची आहे आपल्याला. जायफळ आणि विलायची पावडर टाकल्यामुळे पुरणाची चव आणखीनच वाढते आणि सुंठ पावडर टाकल्यामुळे पुरण पचायला हलकं होऊन जातं. आता हे सगळं छानसं मिक्स करूया आणि पुरण आपण परतत राहूया. आणि तुम्ही बघू शकता पुरण हे घट्ट व्हायला लागलेलं आहे. पुरण घट्ट होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पुरण घट्ट झालं आहे. त्यावेळेस आपण चमचा ठेवायचा. आता चमचा पडलेला आहे म्हणजे पुरण पुरेसं शिजलेलं नाहीये. परत आपण 1 ते 2 मिनिटे परतूया. आणि जसं जसं पुरण घट्ट होईल तसं तसं आपण चमचा ठेवून बघायचा. आणि आता बघा चमचा अजिबात पडलेला नाहीये, याचा अर्थ पुरण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. आणि ही ट्रिक अगदी छान आहे. परफेक्ट पुरण शिजण्याची ही ट्रिक आहे. असा चमचा ठेवायचा, चमचा पडला नाही की समजायचं पुरण हे अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. याच पद्धतीने तुम्ही पुरण करा. यामुळे ना पुरण अगदी छान होतं, पोळ्या अजिबात फुटत नाही. नाहीतर पुरण जर ओलसर राहिलं ना तरी सुद्धा पोळ्या फुटतात आणि पुरण कोरडं झालं तरी सुद्धा पोळ्या फुटतात. म्हणून तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करा आणि अशा पद्धतीने पुरण शिजवा. पुरण शिजलेलं आहे. आता आपण ते बारीक करून घेऊया. यासाठी मी पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि एक फुलपात्रही घेतलेलं आहे. चाळणीवरती आपण पुरण टाकूया आणि फुलपात्राच्या साहाय्याने त्याला दाबूया, म्हणजे ते पुरण खाली भांड्यामध्ये पडेल. आणि पुरण हे गरम असतानाच बारीक करायचं, म्हणजे ते पटकन बारीक होतं, जास्त वेळ लागत नाही. पुरण थंड झाल्यानंतर बारीक केलं ना की खूप वेळ लागतो पुरण बारीक व्हायला. म्हणून गरम गरम असतानाच आपल्याला पुरण बारीक करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता पुरण खाली भांड्यामध्ये पडलेलं आहे आणि किती मऊसूत झालेलं आहे. डाळ अगदी मऊ शिजून घेतल्यामुळे पुरणही अगदी छान मऊ होतं. आता अशाच पद्धतीने आपण सर्व पुरण हे चाळणीमधून बारीक करून घेऊया. सगळं पुरण हे बारीक करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. चाळणी अगदी स्वच्छ करून घेतलेली आहे मी. पुरण तयार झालेलं आहे. तिकडे कणिकही छान भिजली असेल. जवळजवळ 1 तास झालेला आहे. मी पीठ मळून ठेवलेलं आहे. त्यामुळे पीठही छान भिजलेलं आहे. पुरणही अगदी मऊसूद असं तयार झालेलं आहे. चला तर मग आता आपण पुरणपोळ्या करायला घेऊया. पुरणपोळ्या करण्यासाठी सर्वात आधी कणकेचा उंडा आपण घेऊया, हातावरती चोळूया, त्याला पीठ लावूया आणि नंतर अंगठ्याच्या साहाय्याने मध्ये दाबून आपण त्याची वाटी तयार करूया. मोदकाची पारी जशी तयार करतो ना तशी पारी आपल्याला करायची आहे. नंतर त्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता पुरण अगदी भरपूर आहे. गव्हाची कणिक कमी आहे आणि पुरणाचा उंडा मोठा आहे. भरपूर पुरण भरलेल्या पुरणपोळ्या आज आपण करणार आहोत. पुरण चांगलं भरून झाल्यानंतर आपण पीठ वरच्या बाजूला ओढायचं आणि याचं तोंड चांगलं बंद करायचं आणि पुरणपोळी लाटायची. आता या उंड्याला आपण पीठ लावूया आणि पुरणपोळी लाटून घेऊया. पुरणपोळी ही आपल्याला हलक्या हलक्या हाताने लाटायची आहे. अजिबात जोर द्यायचा नाहीये. आणि एकसारखी पुरणपोळी लाटायची, म्हणजे ती लाटताना फुटतही नाही आणि अगदी छान टम्म फुगते. तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने मी लाटणं पुढे मागे करते आहे आणि पुरणपोळी अगदी सहज लाटली जाते आहे. कारण आपण कणिकही अगदी मऊ करून घेतलेली आहे आणि पुरणही छान मऊ झालेलं आहे. त्यामुळे जोर द्यायची अजिबात गरज नाही. हलक्या हाताने पुरणपोळी आपल्याला लाटायची आहे. अगदी एकसारखी पातळ अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता ही पुरणपोळी आपण तव्यावरती टाकूया आणि भाजून घेऊया. तवा चांगला गरम करून घेतला, त्यानंतर पुरणपोळी त्याच्यावरती टाकलेली आहे.
तवा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि खरपूस अशी ही पुरणपोळी आपण भाजून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता पुरणपोळी अगदी छान टम्म फुगलेली आहे, कारण आपण ती एकसारखी लाटलेली आहे. पुरणही अजिबात बाहेर आलेलं नाहीये. दोन्ही बाजूला तेल किंवा तूप लावून पुरणपोळी आपण भाजून घेऊया. अतिशय टम्म फुगणारी मऊ लुसलुशीत पुरणपोळी आपण केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही पुरणपोळ्या करणार आहोत. आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पुरण कणकेमध्ये कसं भरायचं ते दाखवणार आहे. यासाठी मी गव्हाची कणिक घेतलेली आहे. कणिक जास्त घ्यायची आहे आपल्याला. ती पिठामध्ये घोळवून घ्यायची, थोडीशी लाटूनही घ्यायची आहे. आता मी पुरणाचा उंडा घेणार आहे आणि तो कडेला ठेवणार आहे आणि त्याच्यावरती आपण या चपातीची घडी ठेवूया. कडेने त्याला दाबूया. करंजी ज्या पद्धतीने करतो ना त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. कडा चांगल्या दाबल्यानंतर आता मी ग्लास घेणार आहे आणि बरोबर मध्ये आपल्याला कट करायचा आहे. पुरणाचा उंडा ग्लासाच्या मध्ये जायला हवा अशा पद्धतीने कट केलेला आहे. आता कडेचं पीठ काढून टाकूया. कडेचं पीठ काढून टाकायचं आहे म्हणून आपण आधीच जास्त पीठ घ्यायचं आहे, म्हणजे गव्हाची कणिक जास्त घ्यायची आहे. आता कडा आपण चांगल्या दाबून घेऊया. याचा उंडा तयार करूया हातावरती आणि याला पीठ लावून याला लाटून घेऊया. बघा एकसारखा उंडा तयार केलेला आहे मी. आता पीठ लावते आणि हलक्या हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घेते. आणि पुरणपोळी लाटताना अजिबात दाब द्यायचा नाही, हलक्या हातानेच लाटायची आहे, म्हणजे पुरण हे लाटताना बाहेर येत नाही. बऱ्याच जणांची ना पुरणपोळी करताना ती फाटते, पुरण बाहेर येतं. पण तुम्ही अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने पुरणपोळी लाटा. बघा अजिबात पुरण बाहेर येणार नाही आणि एकसारखी पुरणपोळी लाटायची. बघा एकसारखी पुरणपोळी लाटून झालेली आहे. कुठे जाड कुठे पातळ अशी लाटायची नाही आपल्याला. आणि पुरण अजिबात बाहेर आलेलं नाहीये. आपण वेगळ्या पद्धतीने हा उंडा तयार केलेला आहे, तरी सुद्धा पुरणपोळी अगदी छान झालेली आहे. आता ही आपण भाजून घेऊया आणि ही सुद्धा पुरणपोळी अतिशय टम्म फुगते, तुम्ही बघू शकता आता भाजताना. बघा कुठेही न फाटता पुरणपोळी अगदी छान झालेली आहे आणि ती टम्म फुगलेली सुद्धा आहे. ज्यांना गव्हाच्या कणकेमध्ये पुरण भरता येत नाही, म्हणजे हातावरती उंडा तयार करून भरता येत नाही, त्यांनी ही ग्लासाची ट्रिक वापरायला काहीच हरकत नाही. अगदी छान अशा पुरणपोळ्या तयार होतात. दोन्ही साईडला तेल किंवा तूप लावून पुरणपोळी भाजायची आणि घडी करून ठेवायची, म्हणजे ती आहे ना शेवटपर्यंत मऊ राहते. ही सुद्धा पुरणपोळी अगदी चांगली भाजून झालेली आहे. याची आपण घडी करूया आणि पुरणपोळी काढून घेऊया. आणि बघा किती छान झालेली आहे पुरणपोळी. अशा पद्धतीने मी सर्व पुरणपोळ्या केलेल्या आहेत. आपण दोन्ही पद्धतीने बघितलेलं आहे की पुरण कसं भरायचं कणकेमध्ये ते. तुम्ही कोणतीही ट्रिक वापरू शकता. हातावरती सुद्धा उंडा तयार करू शकता, तीही पुरणपोळी टम्म फुगते, मऊ होते. त्याचबरोबर ग्लासाची ट्रिक वापरून पुरण भरून पुरणपोळी केलेली ही अगदी छान टम्म फुगते, मऊ होते. कोणत्याही पद्धतीने तुम्ही पुरणपोळ्या करू शकता. आणि सर्व पुरणपोळ्या अशाच टम्म फुगलेल्या आहेत आणि घड्या करून ठेवल्यामुळे शेवटपर्यंत या पुरणपोळ्या मऊ राहिल्या होत्या. अतिशय मऊ लुसलुशीत तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणाऱ्या या पुरणपोळ्या झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवा. कणिकही अगदी सैलसर भिजवा आणि पुरणही अगदी मऊ करा. मग बघा तुम्ही बनवलेल्या पुरणपोळ्या सुद्धा अतिशय मऊ लुसलुशीत होणार आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही पुरणपोळ्यांची रेसिपी? आवडली आहे ना? तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की फॉलो करा आणि अशाच पद्धतीने पुरणपोळ्या करा. सगळ्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. या साजूक तुपाबरोबर खायच्या किंवा दुधाबरोबर खायच्या किंवा गुळवणी सुद्धा करतात आमच्याकडे. कशाबरोबरही खा, या पुरणपोळ्या अगदी मऊसूत छानच लागतात. तुम्ही बघू शकता सर्व पुरणपोळ्या अगदी छान दिसतायत. कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि अगदी मऊसूत झालेल्या आहेत. दिसतानाच दिसतायत की पुरणपोळ्या किती मऊसूत झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करा. आणि तुमच्या इकडे पितृपक्षाच्या नैवेद्याला पुरणपोळ्या करतात की चपाती करतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी? तुम्हाला जर आजची ही पुरणपोळ्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका. शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा पुरणपोळीची अगदी मस्त अशी रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.
कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. आणि हो, बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा. यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल.